श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या नवरात्रीचा दिवस चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. उद्या रंग आहे निळा आणि उद्या कुष्मांडा देवीला नैवेद्य दाखवायचा आहे मालपुआचा. तर बघा बाहेरून थोडासा आवाज येतोय. सोसायटीमध्ये आज लवकरच मला वाटतं गरबाचं सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा. आणि आज सकाळी हवन कसा करावा हा व्हिडिओ मी टाकला आहे. त्यामध्ये मी आता हवन करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जी मी तुम्हाला सकाळी सांगितली नाहीये, सांगायची विसरले मी, ती आता सांगते. की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी रोज श्री सुक्तमचा हवन करत आहे. तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आपण 16 वेळा श्री सुक्तम म्हणून हवन करू शकतो, किंवा तुम्हाला त्यापेक्षा कमी वेळा म्हणून करायचं असेल तरी करू शकता, श्री सुक्तमचं करायचं असेल तर. नाहीतर मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑप्शन पण सांगितलेले आहेत. तर मी 16 वेळा तर श्री सुक्तम करत नाहीये बघा, मला तेवढं शक्य होत नाहीये. मी कसं करते, पहिली माळ होती म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी मी 1 वेळा श्री सुक्तम म्हटलं आणि हवन केलं. दुसऱ्या दिवशी काल दुसऱ्या माळेला मी 2 वेळा श्री सुक्तम म्हटलं आणि हवन केलं. आणि आज मी 3 वेळा श्री सुक्तम म्हटलं आणि हवन केलं. असं या पद्धतीने मी रोज जशी जशी माळ आहे तेवढ्या वेळा श्री सुक्तम म्हणणार आहे आणि हवन करणार आहे. म्हणजे 9व्या दिवशी नवमीला 9 वेळा श्री सुक्तम म्हणणार आणि हवन करणार. मी असं करत आहे. तर तुम्ही समजा आजपासून हवन करताय किंवा उद्यापासून करताय, तर तो जो दिवस आहे त्या दिवसाप्रमाणे पण तुम्ही, जर तुम्हाला श्री सुक्तमचं करायचं असेल तर तुम्ही हवन करू शकता. बाकी जी सगळी काही हवनाबद्दलची माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये आहे, तुम्ही तो बघू शकता, हवन कसा करावा हा व्हिडिओ. तर उद्या चौथ्या माळीला चौथ्या दिवशी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे वेगवेगळ्या गोष्टींसाठी. हे 3 उपाय उद्या दिवसभरामध्ये आपण कधीही करू शकतो. घरातील कोणीही एक व्यक्ती करू शकते. सगळ्यात पहिला उपाय आपण बघूया की तुमच्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल, ट्रीटमेंट करतोय, औषध उपचार करतोय, पण ती व्यक्ती जी आहे औषध उपचाराला प्रतिसाद देत नाहीये किंवा त्या व्यक्तीमध्ये काही फरक पडत नाहीये, खूप दवाखाने बदलून झाले, खूप आपण सगळं बघितलं, उपाय केले, सेवा केल्या, सगळ्या केल्या, तर उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, एक कोहळा घ्यायचा आहे. कोहळा जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे आपल्याला कोहळा मिळून जातो. कोहळा आणायचा आहे, त्याच्यावर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. कोहळा आणायचा, त्याच्यावर एक स्वास्तिक काढायचं. ती जी आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीवरून क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जशी फिरते असं सरळ आपल्याला 7 वेळा तो कोहळा जो आहे तो उतारा करून घ्यायचा आहे. त्या आजारी व्यक्तीवरून मनामध्ये इंटेन्शन ठेवायचे आहे की या व्यक्तीच्या मागे जीही काही इडापिडा लागलेली आहे, जे काही आजारपण आहे ते संपूर्णपणे या कोहळ्यामध्ये शोषलं जात आहे आणि ही व्यक्ती आता एकदम म्हणजे जे आपण म्हणतो चांगल्या अवस्थेमध्ये आहे, हिचं आरोग्य उत्तम आहे आणि तुम्ही ज्याही देवी देवतांना मानता त्यांचं नाव घ्यायचं आहे. आता हे ओवाळून झाल्यानंतर हा कोहळा घरामध्ये ठेवायचा नाही, तुम्ही अगोदरच सगळी तयारी करायची. हा ओवाळल्यानंतर घराच्या बाहेर जिथे कुठे मोकळी जागा आहे, फेकून द्यायचं नाहीये, तुम्ही पूर्ण ऐका, तिथे जायचं आहे. अगोदरच तुम्ही ही जागा बघून ठेवा की तुम्हाला कुठे जायचं आहे. तुम्ही हा कोहळाचं कुठे तुम्ही आता जे सांगणार आहे ती गोष्ट करू शकणार, मोकळ्या जागेवर तिथे जायचं. तिथे एखादा दगड ठेवायचा, मोठा दगड, असा ज्याला चीर काही असेल असा दगड एखादा आजूबाजूला असेल तर एका जागेवर ठेवायचा. आणि हे ओवाळून झाल्यानंतर कोणाशी न बोलता, आपल्या घराकडे मागे न बघता डायरेक्ट त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा ओवाळलं की जिथं मोकळी जागा आहे तिथे जायचं आणि तिथे जो दगड आहे त्या दगडावर असं मागे पकडायचं आणि एकदम जोरात फेकायचं की ते एकाच ह्याच्यात ते कोहळा तुटला पाहिजे, त्याचे 2 भाग झाले पाहिजेत. एवढ्या जोरात त्या दगडावर तो कोहळा जो आहे तो आपल्याला आदळायचा आहे. हा उपाय हे केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मागची जी काही इडापिडा असेल, काही केलेलं वगैरे असेल, आजारपण असेल, जो फरक पडत नव्हता तो तुम्हाला हळूहळू त्या व्यक्तीमध्ये बदल जाणवू लागेल किंवा त्या व्यक्तीची तब्येत सुधारत आहे हे तुम्हाला दिसू लागेल. दुसरा उपाय म्हणजे तुमचे नवरा बायकोंचे भांडण होत आहेत, वादविवाद होत आहेत, खूप प्रयत्न केले पण नवरा तुमचं ऐकत नाहीये किंवा तुमचं नवऱ्यासोबत जमत नाहीये, दोघांमध्ये दुरावा वाढत चाललेला आहे. तुम्ही एक बोललं की ते दुसरं करतात, ते एक म्हटलं की तुम्ही दुसरं करता, किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून तुमच्या नात्यामध्ये भांडणं होत आहेत. तर उद्याच्या दिवशी काय करायचं, एक कोहळा घ्यायचा आहे, त्या कोहळ्यावर सेम स्वास्तिक काढायचं घरी आणि घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला मनोकामना बोलून हा कोहळा तिथे अर्पण करायचा आहे, ते तिथे ठेवायचा आहे. कुष्मांडा देवीचं स्मरण करायचं आहे. कुष्मांडा मातेला
विनंती करायचं आहे की तुमच्या दोघांचं नाव घ्यायचं, तुमचं गोत्र तुम्हाला माहित असेल तर गोत्र बोलायचं, गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि विनंती करायची की तुम्हाला जे वाटतं की आमच्या नात्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, हा दूर होऊ दे, दोघांमध्ये एकोपा निर्माण होऊ दे, काय ते बोलायचं. आणि घरी पण जेव्हा तुम्ही तो कोहळा ठेवलाय त्याच्यावर स्वास्तिक काढताय तेव्हा सुद्धा तुमची मनोकामना, तुमचं इंटेन्शन जे आहे ते तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये असायला हवं आणि तिथे ते अर्पण केल्यानंतर सुद्धा. आणि जो पहिला उपाय आहे जिथे आपण मी कोहळा फोडायला सांगितला त्या जागेवर कोहळा फोडल्यानंतर तिथे सुद्धा परत मागे वळून बघायचं नाही, वाटेत कोणाशी बोलायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं. जाताना अगोदरच दारामध्ये पाणी वगैरे ठेवायचं, बाहेर पायावर पाणी वगैरे घ्यायचं, घरामध्ये जायचं, परत बाथरूम मध्ये हातपाय धुवायचे, चूळ भरायची, देवाजवळ जायचा, देवाजवळ दिवा लावलेला नसेल तर दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि आपली जी का घरामध्ये कामं आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता तिसरा उपाय म्हणजे 108 इलायची घ्यायची आहेत, ज्याला वेलदोडा सुद्धा म्हटलं जातं. 108 इलायची घ्यायची, सालासकट पूर्ण अखंड 108 इलायची घ्यायच्या. हिरवा दोरा घ्यायचा जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर जो आपला पांढरा दोरा आहे तो घेतला तरीही चालेल. त्या दोऱ्यामध्ये ह्या ज्या 108 इलायच्या आहेत त्या आपल्याला ओवून घ्यायच्या आहेत, म्हणजे ही इलायचीची आपल्याला माळ तयार करायची आहे, इलायचीचा हार बनवायचा आहे 108 इलायचीचा. एकीकडून थोडंसं मोकळं असतं बघा, त्याच्यातून सुई घालून घालून आपण 108 इलायचीची माळ तयार करू शकतो. ही माळ घ्यायची आहे. ही बनवत असताना त्या इलायची आपण 108 मोजत असताना सुद्धा आपली जी काही मनोकामना आहे, तुमची जी काही इच्छा आहे, जसं की तुम्ही जॉब सर्च करताय तर मला इथे इथे जॉब लागावा, किंवा तुमच्या प्रमोशनची गोष्ट तुमच्या ऑफिसमध्ये सुरू आहे तर माझं प्रमोशन व्हावं, किंवा तुम्ही घर घेण्याच्या तयारीत आहात तर माझं निर्विघ्नपणे घर घेऊन व्हावं, हे बँकेचं लोन मला व्यवस्थित मिळावं, किंवा माझे मिस्टर तयार व्हावेत, किंवा माझ्या मुलाचा इथे नंबर लागणार आहे तो व्यवस्थित लागावा, जी काही तुमची मनोकामना असेल ती मनामध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे. कुष्मांडा देवीचं स्मरण करून कुष्मांडा देवीला विनंती करायची आहे की असं असं काम माझं पूर्ण होऊ दे. ही 108 इलायचीची माळ तयार करायची. घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं आणि देवीला ही जी माळ आहे ती अर्पण करायची आहे मनोकामना बोलून. या पद्धतीने हे छोटे छोटे 3 उपाय आहेत जे आपल्याला उद्या नवरात्रीच्या चौथ्या दिवशी करायचे आहेत. अत्यंत साधे आणि सोपे उपाय आहेत. 3 वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत. आपल्याला जो उपाय म्हणजे जी समस्या आपल्याला आहे त्या पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे आणि आई भगवतीची सेवा करायची आहे. तुमच्याकडे जर घटस्थापना असेल, घटस्थापना नसेल, अखंड दिवा तुम्ही लावलेला असेल किंवा अखंड दिवा तुम्ही लावलेला नसेल तरीही जर तुम्हाला हे उपाय करायचे असतील तर हे उपाय तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही. आणि दिवसभर आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीच्या मंत्राचा चलता फिरता बसता उठता मंत्र जप आहे, नाम जप जो आहे तो आपल्या घरामध्ये आपल्याला करायचा आहे. सकाळ संध्याकाळ कुलदेवीची म्हणजे घट जर स्थापना केली असेल, अखंड दिवा लावला असेल तर आपल्या कुलदेवीची आरती करायची आहे. आणि घटस्थापना अखंड दिवा नसेल तरी आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती तर असेलच, तरी सुद्धा हे नवरात्रीचे 9 दिवस आपल्या कुलदेवीची आरती आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे. आणि श्री सुक्तमचं रोज पठण करायचं आहे. पठण जरी शक्य नसेल तर सकाळ संध्याकाळ मोबाईलवर किंवा टीव्हीवर आपल्या घरामध्ये श्री सुक्तम हे लावून ठेवा. आणि तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर 99 मंत्र आपण म्हणू शकतो. कुलदेवी कोणतीही असू द्या, आपण 99 मंत्र म्हणू शकतो. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ.